व्हरायटी? एकच व्हरायटी. अरे वा भाऊ, एकच व्हरायटी, एकच. जे माझं ऑर्गॅनिक मध्ये पीएचडी झालेलं आणि रासायनिक मध्ये पण आहे. हो, मी नवीनच काम घेतलं तुमचं. माझ्याकडे सुरुवातीला 2.5 ते 3 लाखाचं मटेरियल आलं होतं. म्हणजे कुठलाही कस्टमर बेस नसताना माझ्याकडे 15 दिवसामध्ये 2.5 लाखाचा सेल झाला होता. आणि ही माझ्या केमिकल मधली पहिली गोष्ट अशी होती की 2.5 लाखाचा माल आला तो 15 दिवसामध्ये कुठली मार्केटिंग न करता झालेलं सेल. क्या बात आहे. मी स्वतः भरून झालं का खरंच ही गोष्ट सक्सेस होऊ शकते का. आणि म्हणजे कन्सल्टिंग करत असताना अनेक अनुभव येतात, पण हा जो अनुभव आहे हा चमत्कारी अनुभव आहे मला. आज समजा माझ्या वडिलांनी सांगितले की माझ्याकडे 5 एकर जमीन आहे, पण जर ती पिकत नसेल तर माझ्या वडिलांना तो अधिकार नाही का ती जमीन माझी 5 एकर आहे म्हणून. ती जमीन आम्ही नापीक आहे या अर्थाने पोराला वारसदार म्हणून देणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर जमीन टिकवायची असेल ना तर आपल्याला ऑर्गॅनिक शेतीकडे वळणं काळाची गरज आहे. बरं, ऑर्गॅनिक पेक्षाही वैदिक तर आणखीन 10 पावलं पुढे. नक्कीच पुढे. आणि लक्षातच आलं ती गोष्ट. हा प्लॉट म्हणजे मी माझ्या कन्सल्टिंग खाली पहिला प्लॉट पाहिला असा. एवढा सुपर. एक पण रोग नाही. किती प्लॉट मध्ये? माझ्या 1500 ते 2000 प्लॉट मध्ये पहिला प्लॉट. क्या बात आहे. यस. करपा, ब्लाइट आणि जंतुमोनस पूर्ण महाराष्ट्रभर थैमान आहे. त्याच्यासाठी भरपूर औषधं चालू आहे, पण या प्लॉटवरती खरंच ब्लाइटचा प्रकारच नाही, म्हणजे जंतुमोनाचा अटॅकच नाही. तुम्ही कुठलं पण झाड बघितल्यानंतर असं तो मला जाणवलंच नाही की इथे आपल्याला केमिकलची फवारणी द्यायला पाहिजे. शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम आलाय हे शेतकरी सांगत नाही. आता समजा आळी पडली तर त्यांनी आळीच सांगायचं, तो आमच्याकडे झाला ना आळी पडली, नागाळी पण पडली, थ्रिप्स पण आहे, मावा पण आहे आणि झाड पण गोळा झाले. तो असे 4-5 कारण देतो. जेसीटीचं वैदिकचं काम केलं नाही तर म्हणजे डायरेक्टली असं भाग असं बंजर होऊन जाईल. तो म्हणतात वाळवंट, तो एक वाळवंटाचा प्रदेश आहे, तसा बंजर जमिनीचा असा प्रदेश घोषित करण्यात येईल डायरेक्ट. एवढा भयानक परिस्थिती आज त्या नगरमध्ये झालेली. म्हणजे मी स्वतः नगरमध्ये काम करतो, नगरमधल्या बारीक सारीक गोष्टीचा मला आढावा आहे. म्हणजे हे काय हाता एवढं पाणी. कुठल्या कंपनीला समजा या अशा प्रकारचं पाणी बघायला मिळेल? आणि मी कुठली मार्केटिंग करत नाही. माझ्याकडे 27 कंपन्यांचं डायरेक्ट काम आहे. परंतु हा नाही का म्हणतात जे खरं आहे ते नेहमी बोललं पाहिजे. म्हणजे हा, कारण शेतकरी हा घामाचे पैसे कमवतो, 2 नंबरचा माणूस नाही. म्हणजे प्रत्येक व्यावसायिक माणसाने त्याच्यासोबत प्रामाणिकच काम केलं पाहिजे. हे प्रामाणिक कामाचं फळ आहे म्हणून मी त्यांच्यासोबत बोलतोय. सात, 9, 10, 11 फुटवे. तिकडचे पलीकडचे 12, 13, 14 फुटवे. 14 फुट तारंबळ झाली. बारीक लक्ष द्या. 14 फुटवे तारंबळ झाली की नाही? मला माहिती आहे, माझ्या लेकराची ताकद माहिती काय नाही. नक्कीच तंत्रज्ञान वापरायला पाहिजे. आणि मी कृषी सेवा केंद्रामध्ये जे काही यांचे औषध ठेवले मुख्य उद्देश असतोय की शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे आणि गरज आहे त्याची. आणि खरंच म्हणजे मला अभिमान पण वाटला की सरांच्या बोलण्यातून ती एनर्जी, खूप एनर्जी, म्हणजे आमच्यासारख्या नवीन तरुणाला, म्हणजे आम्ही ठीक आहे किती मोठं झालो याच्यापेक्षा सरांकडून जी काही एनर्जी भेटली मला, त्या एनर्जीचा सुद्धा मी खूप फायदा घेणार आहे. म्हणजे मला असा पहिला माणूस भेटला की म्हणजे मी त्या माणसाकडून खूप काही शिकलो. वैदिक हरित क्रांतिक नाही, वैदिक जग होणार आहे. अरे जग क्रांती. आणि गरज येते सर, गरज येते चोली. जरी आज आमच्यासारखा थोड्या माणसांनी जर केली असेल ना, येत्या 2च वर्षामध्ये, 1च वर्षामध्ये अशा हजारो माणसं तयार होणार आहे. जसे शिवाजी महाराजांनी एका मावळ्यापासून काम केलं होतं, हजारो मावळे तयार केले होते ना, तसे हजारो माणसं तयार होणार आहे. आणि गरज येते चोली. मी तर एवढं माझं प्रामाणिक मत सांगेल की म्हणजे अफलातून रिपोर्ट नाद करायचं नाही, ट्रेडिंग आणि गरज आहे हो साहेब. आम्ही असे का स्वतःहून आम्ही कुठे जात नाही. आता बघा काय असतं माहिती का, की स्वतःहून का जात नाही म्हणजे तुम्हाला अहंकार आहे. नाही, अहंकार नाही. लोकांना असं वाटतं की आम्हाला धंदे करायचे म्हणून आम्ही लोकांना, म्हणून आम्ही कोणाकडे जात नाही. पहिली गोष्ट, कारण एससीटी वैदिक हे एक दैवी काम आहे, एक पवित्र काम आहे. आणि हे पवित्र काम लोकांच्या पुढे भीक मागून पसरवणं चांगलं नाही. याचा एक सन्मान आहे. हा, पण एक गोष्ट खरी, जो याच्या दारात येईल त्याचा आम्ही हात कधी सोडणार नाही एकटा. त्याला सत्य, त्याला यशस्वी केल्याशिवाय आम्ही मग त्याच्या शेताच्या बांधावर जायची वेळ तरी
चालेल, आम्ही स्वतःहून जाऊ, पण त्याला यशस्वी करूनच दाखवू. बऱ्याच शेतकऱ्यांना असा हा प्रश्न आहे किंवा आमच्या डिस्ट्रीब्युटर लोकांना हा प्रश्न आहे का राम सर केमिकलवाल्यांना म्हणजे एससीटी वैदिक बरोबर केमिकल वापरू देत नाही, आणि आता तर केमिकलवाल्याला धडाधड डिस्ट्रीब्युटरशिप दिली आहे. तर याच्यामध्ये मला सांगायचं एक उद्दिष्ट आहे. बघा, हा जरा थोडासा मोठा विषय आहे जरा, बरं का हो. एकदा एक साधू होता, त्यांच्याकडे 2 शिष्य होते, आणि त्या शिष्यांपैकी एक जण तक्रार करीत आला, तुम्ही साधू आहेत पण तुम्ही आम्हाला काय केलंय, फसवलंय म्हणे. हां, तुमच्याकडं समानता नाही, तुम्ही भेदभाव करता म्हणे. म्हणलं काय झालं? म्हणे तुम्ही त्या समोरच्या शिष्याला सिगरेट ओढता ओढता तुम्ही त्याला ध्यान करायला परवानगी दिली, आणि मला ध्यान करताना तुम्ही सिगरेट ओढून देत नाही म्हणे. हे न्याय आहे का म्हणे? हा, त्याला परवानगी सिगरेट ओढायला, मला नाही परवानगी. हां, ते म्हणे हो बरोबर आहे तुझं. म्हणजे तुम्ही कायचे साधू म्हणे, तुम्ही काय गुरु व्हायचे पात्रतेचे माझे, मला पसंत नाही म्हणे असा गुरु. म्हणे नसू दे, काय हरकत नाही बेटा म्हणे, पण त्याला मी का परवानगी दिली हे तुला जाणून घ्यायची इच्छा नाही आहे का, आणि तुला का देत नाही? ते म्हणे हा इच्छा आहे ना, सांगा मग मला. म्हणे त्यांनी मला विचारलं की महाराज मी सिगरेट ओढता ओढता ध्यान करू शकतो का? करू शकतो. ते म्हणे करू शकतो. आणि तू मला विचारतो ध्यान करता करता मी सिगरेट ओढू शकतो का? ध्यान करता करता म्हणजे मी केमिकल वापरता वापरता एससीटी वापरू शकतो का? हा वापरू शकतो. अरे बाबा तू केमिकल कोण इकडे राहिला, तू हळूहळू ते सोडशील. पण तू म्हणतो मी वैदिक वापरता वापरता मध्येच केमिकल वापरू शकतो का? नाही वापरू शकत. तुझं ऑलरेडी वैदिकचं शॉप आहे आणि तुला केमिकल टाकायची, केमिकल विकायची इच्छा होऊ राहिली, म्हणजे तुला अवदशा सुचू राहिली. अवदशा म्हणजे खालची दशा, तुला खालची दिशा सुचू राहिली का केमिकल पासून तुम्ही ऑर्गॅनिककडे आलात, ऑर्गॅनिककडे तुम्ही केमिकल आपल्या वैदिककडे येत आहे, किंवा जैविककडे आले, जैविकडून वैदिककडे येत आहे. तर तुम्ही वैदिककडे आल्यावर तुम्हाला जर परत जैविक आणि केमिकल आणि ऑर्गॅनिक जायची इच्छा होत असेल तर तुम्हाला अवदशा सुचते. बरोबर नाही? तुम्ही म्हणता नाही मला रिझल्ट नाही, रिझल्ट त्याच्यामुळेच नाहीये कारण तुझ्या मनामध्ये पूर्णपणे ते अजून गेलेलं 100% तुम्ही वापरले. परत मागच्या गावाला जायचं नाही. आता मला पूर्ण आहे ना, पूर्ण सगळं टोटल त्याच्यावरच करायचं. तुम्हाला वैदिकची खासियत सांगतो, प्लॉट संपला पा डायरेक्ट, तुम्हाला कळणार नाही वावरात गेलो की याची कोबीन फ्लावर संपून गेली. प्लॉट टाईटच्या टाईट उभा राहतो. ही ताकद आहे. म्हणजे आई बापाचा जीव घेऊन मोठं होणार पोरला चालेल का तुम्हाला? तोच प्रकारे हा, ज्या पानांनी मोठं केलं त्यांचा जीव घ्यायचा आणि फळ मोठं होतं. हे बरोबर चूक आहे? बरोबर. म्हणून हार्वेस्टिंगच्या वेळेस तुमचा प्लॉट खराब होतो, कारण त्याच्यामध्ये नवीन शेंडाने स्वतःला जगण्याची सुद्धा ताकद शिल्लक राहत नाही. मी ड्रायव्हर होतो पहिले. ड्रायव्हर कशामध्ये? कंटेनर बाबू. ट्रक चांगले जाणीवेन ड्रायव्हर होते त्या टायमाला शेतीमध्ये पाणी नव्हतं. हा, म्हणजे बरं होतं आपलं केमिकल रेग्युलर चालू होतं, उधार मिळत होतं. फोनला बघून मन बिघडलंय. केमिकल मध्ये तुमचा 7,000 फवारा व्हायचा, आता याच्यामध्ये फक्त 3,000 होतो. लावल्यापासून थेंबर पाणी नाही, फक्त ड्रिचिंग करेली. हा, पाणी सोडेलच नाही. लावल्यापासून पाणी दिलेलं नाही, एकदाही नाही. 12 तारखेला लागेल नाही आम्हाला. म्हणजे 17 जुलैची तारीख आहे आज, 17. आणि आपण लावलंय 12 जूनला, म्हणजे 1 महिना आणि 5 दिवस, म्हणजे जवळजवळ 35 दिवसाचा काय झालाय हा प्लॉट झालाय. एकही पाणी नाही, एकही पाणी नाही. पावसाळ्यात लावलेले सगळे पावसात लावले, फक्त ड्रिचिंग केले. 3 कोणत्या आर फक्त ड्रिंचिंग वर आहे. हा, ड्रिंचिंग केली. भिजवलं त्याच्यावर नाही काय. बस पहिल्या स्टार्टिंगला सॉइल चार्जेस दिली फक्त, हा, आणि त्याच्यात फंगी किनर ते दिलं टाकून. नंतर लावताना भिजवलं तेवढंच फक्त, परत पाणीच नाहीये. नाही. 2-3 डॉक्टर व्हिजिटला आले टेस्टिंगचे. हा, तर ते म्हणा नागाळा आहे व्हॅलिम फॅक्सी सोडा. त्यांना काय केलं, खाली हात घातला आणि डायरेक्ट गांडूळ दाखवलं. म्हणलं व्हॅलिम फॅक्सी सोडल्यानंतर हे राहतील का? ते म्हणून नाही चालणार म्हणून. की सगळ्या शेतकऱ्यांचा पहिला पंजा काय झाला, खराब झालेले, जळून गेलाय. आता तुम्ही म्हणता पावसामुळे जायला, मी म्हणतो औषधांनी जायला. खबर सांगतो तुम्हाला, आता लॉळी माझ्या ह्याच्यात, पण लॉळी ना डायरेक्ट पेपर फाडून वर यायची. आता पुढेच असं पेपर म्हणून वर नाही दिसत लॉळी. मग ती ताकद कमी झाली ना मग. 10 वर्षापासून शेती करतो मी. बर, पण आमचं केमिकलचं जवळजवळ 5 ते 7 लाख रुपये वर्षाला. वर्षाला.
5 ते 7 लाख रुपये टर्नओव्हर होतो. हा. तुम्ही ते दुकानदार जगू ते मग ते सांगतोय अजूनही पिंपरी दुकानदार आहे, अजून 3 लाख रुपये देणं बाकी अजून बाकी 30,000 रुपये खर्च झाले असेल आतापर्यंत. फवारे पुवारे खत कुत सगळे सगळे? सगळे 30,000 रुपये आतापर्यंत. आता माझा लहान भाऊ आहे ना, तो मला म्हणतो का भाऊ तू एकदम लाईफ मध्ये एकदम सक्सेसफुल आहे. का? म्हणतो तू घरी थांबलेला शेती. हा हा शेतीमध्ये जो आनंद भेटतो ना तो म्हणतो बाहेर येण्यासारखं कुठेच भेटत नाही. केमिकल वापरायचो ना त्या टायमाला आम्ही म्हणजे सगळं फवारत राहायचं घरचे वगैरे आमचे. त्या टायमाला आम्ही काय आदर होऊन जायचे. फवारा काढला का दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ना सर्दी खोकला आम्हाला व्हायचा. मी स्वतः फवारे काढून राहतो म्हणजे आता ऑर्गॅनिकचे एवढं काय वैदिकचे मी जेवढे फवारे काढतो ना काहीच वाटत नाही. सुगंध वास येतो. ही तार आहे ना एवढ्यावर राहणार आहे. म्हणजे पुढलंच लगेच नियोजन केलंय. तारी काही जुन्या तारी आहे त्याला म्हणते दूरदृष्टी. मग अशी ड्रोन मधून आपण जी शेती बघतो ही खरं तर विठ्ठल सानप यांच्या बंधूंची, तर लहान बंधू जे आहे ते गोरखराव यांची ही शेती आहे. आणि मला वाटतं किती वर्षापूर्वी तुम्ही वेगळे झाले? मागच्या वर्षी व्यक्त झाले, तोपर्यंत सर्व एकत्रच होतं. नंतर शेतकऱ्यांना असं ते चक्रवून जातील की अरे SCDBची बाग मागं तणनाशक मारलेलं, इथं तणनाशक मारलेलं. आणि या ठिकाणी आपण बघतोय की व्हरायटी कुठली फ्लावरचं जे रोपटं आहे त्याला आपण मागची कीड बघितली, त्याला केमिकलची फवारणी चालूच होती. आपण ती त्यांना विनंती करून बंद करायला लावली कारण त्याचा वास येत होता आणि खूप त्रास होत होता. एकच फवारणी झाली आपल्या चार्जर तर प्लॉट मधून निघताना ना असं मस्त सुगंध. हो क्या बात आहे. त्याला काय म्हणतात मान टाकणी. मग मान टाकली म्हणजे काय झालं, ह्याच्यामध्ये जे काही तणनाशक मारलंय त्याचा ह्याच्यावर काय झालेला आहे परिणाम झालेला आहे. ओके, याला डिफेन्सी सुद्धा लगेच डिफिशियन्सी लगेच काय होते दिसते. म्हणजे काय म्हणते काय साय रंगासारखं दिसते. हा म्हणजे जांभळ्या रंगात झाले, हे जांभळ्या रंगात झाले. शेतकरी मित्र नमस्कार. या भागामध्ये बागायती शेतीचे झाकणारे जे काही शेतकरी आहे ते फार फार कमी आहे. तर अशा मधलंच एक सानप कुटुंब निमगाव सिन्नर हे ठिकाण आहे, या गावचं पत्ता आहे. आणि त्या गावामध्ये आज आपण उभं आहोत. मग अशी ड्रोनमधून आपण जी शेती बघतो ही खरं तर विठ्ठल सानप यांच्या बंधूंची, तर लहान बंधू जे आहे ते गोरखराव यांची ही शेती आहे. आणि मला वाटतं किती वर्षापूर्वी तुम्ही वेगळे झाले? मागच्या वर्षी व्यक्त झाले, तोपर्यंत सर्व एकत्रच होतं. नंतर शेतकऱ्यांना असं ते चक्रवून जातील की अरे SCDBची बाग मागं तणनाशक मारलेलं, इथं तणनाशक मारलेलं. आणि या ठिकाणी आपण बघतोय की व्हरायटी कुठली ही तुमची, ही व्हरायटी एकच व्हरायटी. अरे वा भाऊ, एकच व्हरायटी एकच. आणि तुम्ही इथं पाहू शकता की इथं झाडाच्या वाटं झालेल्या आहे बघा, बरोबर आहे. तर फ्लावरचं जे रोपटं आहे त्याला आपण मागची कीड बघितली, त्याला केमिकलची फवारणी चालूच होती. आपण ती त्यांना विनंती करून बंद करायला लावली कारण त्याचा वास येत होता आणि खूप त्रास होत होता. बरोबर आहे ना? आता मारत होता पण मी जेव्हा त्या फवारलं ना तुम्ही जेव्हा फवारायची पूर्वी नाही आता फवारलं ना मी. नाही आपले वैदिकचे आता किती एकच फवारणी झाली आपल्या चार्जर फ्लॅट चार्जर, फ्रूट चार्जर, किन्नर क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर फवारलं ना तर प्लॉट मधून निघताना ना असं मस्त सुगंध. हो क्या बात आहे. आणि इथे आपण फवारणी बंद करायची वेळ लागली आपल्याला. म्हणजे मी आता मला सुद्धा दम लागायला लागला ना मग तेव्हा लागत होता का दम? तेव्हा केमिकल फवारणी तेव्हा नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की त्यावेळेस पिकाला दम लागायचं, तुम्ही नव्हतं लागत. तर या ठिकाणी आपण त्यांचं केमिकलचं प्लॉट बघितलाय. आपल्याला हे बघायचं आहे की त्यांनी पण प्लॉट केला आहे, सेम व्हरायटी आहे. आणि उलट आपला प्लॉट हा 15 दिवस लेट आहे. तर शेतीमध्ये काय बदल होतात आता या ठिकाणी तुम्ही जर बारकाईने ऑब्झर्वेशन जर केलं तर हे झाडं सुकल्यासारखे बघा दिसते तुम्हाला ना, जशी उलटी पडली बघा दिसते तुम्हाला. बाई पडली आहे का? म्हणजे काय झाली आहे, सुकली तशी आपल्याच्यात नाही. आणि ती आपल्याला बघायची. आता ही का सुकली आहे? बाई यांनी मान टाकली बघा, त्याला काय म्हणतात मान टाकणे. मग मान टाकली म्हणजे काय झालं, ह्याच्यामध्ये जे काही तणनाशक मारलंय त्याचा ह्याच्यावर काय झालेलं आहे परिणाम झालेला आहे. ओके, तुम्ही ज्यावेळेस निसर्गाला धक्का द्यायला लावता त्यावेळेस निसर्ग तेवढ्याच ताकदीने तुम्हाला बाउन्स बॅक करतो, बरोबर आहे. त्याचाच परिणाम आहे आज शेती कशामध्ये चाललेली, तोट्यामध्ये. मग आता आपण हा प्लॉट वरून पण ड्रोनमधून बघितला
भुरकट भुरकट दिसतोय. खाली पण बघितला तुम्हीच मला सांगताय की इथले पानं कसे वाटे झालेलं दिसते वाटे झाल्यानं त्याच्यामुळे काय ते नरम वाटतंय नरम म्हणजे पातळ आणि याला डिफेन्सी सुद्धा लगेच डिफिशियन्सी लगेच काय होते दिसते. हा म्हणजे काय म्हणते साय रंगासारखं दिसतं. हा म्हणजे जांभळ्या रंगात झाले. हे जांभळ्या रंगात झाले. ह्याच्यामध्ये डिफिशियन्सी दिसते म्हणजे याचे जे शेंडे आहे ते शेंडे जांभळ्या रंगात झाले. जांभळ्या रंगाचं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जी डिफिशियन्सी जाणवते झिंक असेल किंवा मॅग्नेशियम असेल किंवा फॉस्फरस डिफिशियन्सी आपल्याला त्याच्यामध्ये जाणवते. केमिकलवर पिकं पिकता परंतु ते तुम्हाला आदबायला लावता आणि तुमची क्वालिटी काय करून टाकता. चला आता हे प्लॉट आपण पाहिला मित्रांनो. आता आपण आपला एसिडीवरीचा प्लॉट बघूया. ह्याच्यानंतर 15 दिवसाचा हीच व्हरायटी. ओके चल. शेतकरी मित्र नमस्कार. आपण मगाशीच पाहिलं की आपण नाशिकमध्ये दुष्काळी म्हणून गणलेला गेला हा जो तालुका आहे सिन्नर तालुका त्याच्यामध्ये खरं तर पावसाळी सीझनमध्ये जास्त करून बागायत होतं आणि या बागायती क्षेत्रामध्ये जे थोडेसे धाडसी शेतकरी आहे तेच या पट्ट्यामध्ये थोडंसं बागायत शेती करता. नाही तर सोयाबीन मका कांदे बस एवढा हा पॅटर्न गहू वगैरे फिक्स आहे. बरोबर आहे ना वाजे पाटील. हां तर आपल्यासोबत इथं ह्या निमगाव सिन्नर या भागातील शेतकरी पण आहेत. त्याच्यानंतर या परिसरामध्ये वडांगळीमध्ये कृषी सेवा केंद्र चालवणारे वाजे सर पण आहेत आणि सोबत आपल्याकडं विठ्ठलराव सानप हे शेतकरी आहे आणि त्यांच्या बंधूंच्या प्लॉटवरून आपण आत्ताच आलो गोरख यांच्या. बरोबर आहे ना. तर त्यांनी तो केमिकलवर केला आहे आणि हा जो प्लॉट आहे हा SCT वैदिकवरती विठ्ठलरावांनी केला आहे. बरोबर आहे की नाही. किंवा आता इथं वाजे पण आहेत का त्यांचे केमिकलचे भरपूर प्लॉट असतील तर ते आपल्याला तुलनात्मक अभ्यास करून सांगणारे हा एक आपल्याला बेनिफिट आहे आजचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्वतः केमिकलवरच टोमॅटो करताय कित्येक वर्षापासून. जवळजवळ 10 वर्षापासून. तुमचं साधारणतः 40-45 वय असेल. हा किती वय वय माझं 45-46. बरोबर आहे ना. तर म्हणजे तुम्हाला पण 20-21 वर्ष झाले शेती करायला सुरुवात करून. नाही 10 वर्षापासूनच करायला लागलो शेती. अच्छा. मी ड्रायव्हर होतो पहिले. ड्रायव्हर कशामध्ये कंटेनर ट्रक चांगले जाणीवेन ड्रायव्हर तुम्ही. त्या टायमाला शेतीमध्ये पाणी नव्हतं. अच्छा. मग आता पाणी कुठून आलंय. आम्ही इथून 5 किलोमीटर वडांगळी यांच्या गावाकडून पाणी आणलंय. अच्छा साहेब पण केली. हो इथून परत आपण तिथे थांबलो ना. म्हणजे थोडक्यात 12 गावचं पाणी पिलंय तुम्ही. आता इथं तुम्ही तुमच्या मिसेस आहेत कन्या आहे सोबत चिरंजीव आहे. तुम्ही शेती करता पप्पा बरोबर पूर्ण वेळ. ओके. तर आता मग फॅमिली तुमची एवढी आहे चौकोनी. ठीक आहे. घर तुमचं नव्याने बांधलं जात आहे. आता आपलं ड्रोन मधून पाहिलं आपण. चालूचे काम ना. चांगले नवीन संसार आहे तर हरकत नाही. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या नवीन संसारासाठी. तर महत्वाची गोष्ट की त्यांनी संसारही नवीन सुरू केला आहे आणि तंत्रज्ञानही नवीन सुरू केलं आहे याच वर्षी चालू केलं. बरोबर आहे की नाही. आहे की नाही. तर नव्या संसाराची सुरुवात नवीन तंत्रज्ञानासोबत असं म्हटलं तरी काय हरकत नाही का होत आहे. हां काय नवीन उद्योग करतोय माणूस. हां म्हणजे बरं होतं आपलं केमिकल रेग्युलर चालू होतं उधार मिळत होतं. फोनला बघून मन बिघडलंय. आमचा एक फुई भाऊ ना. हां तो करत होता SCT वैदिक. बर. आणि मग त्याच्यात मी त्याला फोन केला. हां. मग तो म्हणे एकदम भारी. त्याच्याकडूनच औषध वगैरे ते चालू केले. सुरुवात केली. हा सुरुवात केली. आणि कांदे सुद्धा त्याच्यावरच केले ना आपण. अरे वा. तर कांदे सडले नाही. फक्त जो सडला ना तो जागीच सडला. दुसऱ्या कांद्याला सडून सोडण्याचे. फक्त थोडं अडचण असल्यामुळे ओपले नाही. तुम्हाला दाखवले असते. कांद्याला वापरलं तुम्ही पहिल्यांदा. हो पहिल्यांदा. काय वापरलं तुम्ही कांद्याला. कांद्याला कृषी अमृत वापरलं. तुला पण माहिती यशस्वी वापरलं. वापरलं. अच्छा किती वापरलं सांगता येईल का. तरी मला असं वाटतंय त्या टायमाला 20 गोण्या कृषी अमृत वापरलं होतं आणि फक्त खाली कृषी अमृत वापरलं. नंतर यशस्वी आहे ना दुसऱ्या भरणीला टाकलं. बर बर बर. आणि त्याच्यावरच काढले. परत त्याच्यावर काहीच टाकलं नाही. फवारण्या नाही फवारणी काढली. केमिकलच्या बुरशीनाशक नाही काहीच नाही काढलं. त्याच्यावर फक्त मी फूड चार्जरचा एक वरून फवारणी. हा फ्रूट चार्जरचा घेतला. फ्रूट चार्जरचा. हा फ्रूट बाकी केमिकलचं नाही. एक तणनाशक मारलं त्याच्यावर. सॉइल चार्जर मध्ये तणनाशक मारलं. हा मग ते तर देतोच आपण. ठीक आहे कांद्याला देतो कारण ते निंदीचा खर्च तुमचा पहिले 2 वर्ष. आता मग तुम्ही कांदे साठवले ओपले ना. म्हणजे अडचणी असल्यामुळं. अच्छा म्हणजे घर बांधायचं म्हणून विकलं. बरं काय बदल काय वाटला तुम्हाला इतर लोकांपेक्षा काय बदल वाटला की तुमच्याच पेक्षा. पानामध्ये रफनेस थोडं म्हणजे केमिकलचं भरपूर आहे ना. हां 50% म्हणलं तर म्हणजे कमी पडलेलं आमचं म्हणजे आमचं तवाचं बिल आम्ही गेलो ना
तर आमचं एक फवार कम्प्लीट 6-7 हजार फवार व्हायचा केमिकलचा. आता हा प्लॉट बी तुमचा छोटा नाही ना? नाही 2 एकर आहे, 2 एकर आहे ना. ड्रोन मध्ये बसा ना मागाशी. 2 एकर 12,000 म्हणजे 2 टीप लागतं फवारायला. तर आमच्याकडे गेले तर 12,000 हात घेऊन यायचं आणि 3,000 रुपयाचाच फक्त फवार होता. आणि त्यात एकच फवारणी मारली आणि फक्त एकच म्हणजे केमिकल मध्ये तुमचा 7,000 फवार व्हायचा. आता याच्यामध्ये फक्त 3,000 होतो. बरं केमिकलचे आता पण किती फवारणी झाल्या असत्या आतापर्यंत? तरी मी सांगतो 8-9 फवार होऊन गेल्या सर. मग आता महिन्याचा प्लॉट झालाय. 3 दिवसाला फवारी होती. मग 5 दिवसांना फवारा तुम्ही. अच्छा. आणि आता सांगितलं ना एकच फवार मारलाय. आता मला सांगा तुम्ही किती दिवसापासून पाणी भरलेलं नाही? लावल्यापासून थेंबर पाणी नाही, फक्त ड्रिचिंग करेली. हा पाणी सोडेलच नाही. लावल्यापासून पाणी दिलेलं नाही एकदाही नाही. 12 तारखेला लागण आहे पाऊस. आता जून 12 जूनची लागवड आहे ना. आज 14 जून आहे का? किती? 17 जून आहे. जुलै तारखा कळती नाही आम्हाला. म्हणजे 17 जुलैची तारीख आहे आज. 17. आणि आपण लावलंय 12 जूनला. म्हणजे 1 महिना आणि 5 दिवस. म्हणजे जवळजवळ 35 दिवसाचा काय झालाय हा प्लॉट झालाय. म्हणजे थोडंफार वरून जो पाऊस वगैरे झाला त्याच्यावरतीच आहे. पण आम्ही तर काय पाणी सोडलं. तुम्ही पाणी नाही दिलं. किती पाऊस झाले इकडं? आता इकडचा असा दुष्काळीच भाग आहे तुमचा. आता तरी 2-3 दिवस म्हणजे आता उघडले. किती दिवस झाले? पूर्ण उघडला म्हणजे 2 दिवस झाले समजा. ओके. आता मला सांगा ड्रिंचिंग किती वाजता किती वेळा झालं? 3 ड्रिचिंग झाले. कसल्याच्या? क्रॉप चार्जर घेतलं होतं. परत RM काय घेतलं? क्रॉप चार्जर घेतलं होतं ड्रिंचिंगला. न्यूट्री आणि ते न्यूट्री घेतलं. हा रूट न्यूट्री RNPH. तुम्ही बेसल डोस मी काय टाकलं होतं? बेसल डोस मध्ये मला कृषी अमृत दिलं. बरं किती गोण्या एवढ्या याला? 20 गोण्या टाकल्या. 2 किती एकर आहे? 2 एकर. 2 एकरला 20 गोण्या. त्याच्यानंतर SSM दिलं. SSM किती दिलं? आता ते बिलावर पावलं पण SSM त्यांच्या मापात दिलं तर मला. तरी पण त्यांच्या मापात दिला नाही, तुमच्या मापात नाही दिला. आम्हाला काय माहिती. त्याच्यामध्ये आमची पहिल्यांदा सुरुवात आहे. ओके ओके बरोबर 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 ठीक आहे हरकत नाही. किती बॅग आल्या असतील त्या छोट्या छोट्या बॅग आहे ना तर 7 बॅग आल्या होत्या. 7 बॅग आल्या ना म्हणजे कमीच गेलं ते. कृषी अमृतच्या जास्त होत्या. तुम्हाला त्याच्यामध्ये जर SSM द्यायचं होतं ना तर 8-8-4-4 असं द्यायला पाहिजे होतं. एकरी 4-4 2-2चं प्रमाणे. 4 सम्राट, 4 शक्ती, 2 मिराकल आणि 2 ह्युमस गोल्ड हे एकरी प्रमाणे बेसल डोस साठी. मग तुम्ही RNPH किती दिलं त्याच्यामध्ये? RNPH गेलंच नाही माझ्याकडे. नाही हे गेलं ना रूट न्यूट्री ते सॉइल. तुम्ही नंतर भिजून दिलं ना? भिजून टाकलं. म्हणजे किती प्रकारच्या पुढे आहे? ते 3च आणले होते. रूट न्यूट्री आणि ते अजून एक काय लिप चार्जर. बर बर हेच प्रॉब्लेम आहे मग. ते अजून नाही केमिकल मधून बाहेर निघत नाही ना. तसं पहिल्यांदा काय केलं चेक दिला त्यांच्याकडे. म्हणलो आली का गाडी आली का मला पहिले पेमेंट दिलं. हा पहिले चेक दिला 20,000चा. आता शिल्लक नाही ऐकून येणार. क्या बात आहे. यस मी नवीनच काम घेतलं तुमचं. माझ्याकडे सुरुवातीला 2.5 ते 3 लाखाचं मटेरियल आलं होतं. म्हणजे कुठलाही कस्टमर बेस नसताना माझ्याकडे 15 दिवसामध्ये 2.5 लाखाचा सेल झाला होता. आणि ही माझ्या केमिकल मधली पहिली गोष्ट अशी होती की 2.5 लाखाचा माल आला तो 15 दिवसामध्ये कुठली मार्केटिंग न करता झालेलं सेल. क्या बात आहे. म्हणजे हे शेतकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये SCT वैदिक बद्दल असलेला विश्वास. परिचय द्या आधी सगळा. माझं रोशन संजय वाजे माझं नाव आहे. माझं वडांगलीला शेतकरी कृषी सेवा केंद्र या नावाने वडांगलीमध्ये दुकान आहे. माझ्याकडे साधारणपणे 1500 ते 2000 प्लॉट कन्सल्टिंग खाली. तर त्याच्यामध्ये सॉइल चार्जरचे पण आहे माझ्या केमिकलचे पण आहे. तर सॉइल चार्जरचा मला बघून आलेला अनुभव असा आहे की सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवस आमच्याकडे सतत पाऊस चालला. या पावसामध्ये शेंडाची जी काही लांबी ही हाईट जास्त उचलली गेली होती. फुटवे कमी आणि हाईट जादा झाली होती. ह्या प्लॉटकडे बघता शेंडा म्हणजे एकदम मापात, फुटवे पण मापात आणि फुलकळी बघतात सर्वसाधारणपणे 10 फुलं लागलेले म्हणजे 10 पंजे लागलेले. एका पंजामध्ये 6-7 फुलं आहे. म्हणजे सर्वसाधारण शेतकरी मित्रांनो 70 फुलं आता सेट होणार आहे. आणि म्हणजे मला विश्वास नाही बसत आहे की ही गोष्ट होऊ शकते. म्हणजे कधी कधी म्हणतो ना आपण की आपण एवढं सक्सेस झालो आपल्यालाच विश्वास पटत नाही. म्हणजे बघून मी स्वतः भारावून झालं का खरंच ही गोष्ट सक्सेस होऊ शकते का. आणि म्हणजे कन्सल्टिंग करत असताना अनेक अनुभव येतात पण हा जो अनुभव आहे हा चमत्कारी अनुभव आहे मला. म्हणजे खरंच आपण तुम्ही म्हणतात की नमस्काराला चमत्कार खरंच ती गोष्ट आहे. आणि नमस्कार होतो. आणि माझा स्वतःचा परिचय म्हणजे माझं ऑर्गॅनिक मध्ये PhD झालेलं आणि रासायनिक मध्ये पण आहे. हो आता तुम्ही व्हिडिओच्या मार्फत माझ्या भागातले पण शेतकरी बघणार आहे. माझं महाराष्ट्रभर ही ऑर्गॅनिक शेती संदर्भामध्ये काम करतो. मी सांगतो की
कुठलंही पण औषध वापरा, पण ते ऑर्गॅनिक वापरा. जर तुमची जमीन जिवंत राहिली तर येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्या मुलांना तुम्ही सांगू शकता तर माझी एवढी जमीन आहे. आज समजा माझ्या वडिलांनी सांगितले की माझ्याकडे 5 एकर जमीन आहे, पण जर ती पिकत नसेल तर माझ्या वडिलांना तो अधिकार नाही का ती जमीन माझी 5 एकर आहे म्हणून. ती जमीन आम्ही नापिक आहे या अर्थाने पोराला वारसदार म्हणून देणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर जमीन टिकवायची असेल ना तर आपल्याला ऑर्गॅनिक शेतीकडे वळणं काळाची गरज आहे. बरं, ऑर्गॅनिक पेक्षाही वैदिक तर आणखीन 10 पावलं पुढे. नक्कीच पुढे. आणि लक्षातच आलं ती गोष्ट. 2-3 डॉक्टर व्हिजिटला आले रेसनिंगचे. हा, तर ते म्हणा नागाळा आहे व्हॅलिम फॅक्सी सोडा. त्यांना काय केलं, खाली हात घातला आणि डायरेक्ट गांडूळ दाखवले. म्हणलं व्हॅलिम फॅक्सी सोडल्यानंतर हे राहतील का? ते म्हणून नाही चालणार म्हणून. फक्त एकच डायरेक्ट गांडूळ आहे. आता थोडंसं बोललं नाही तर खाली हात घातला ना प्रत्येक झाडात गांडूळ आहे डायरेक्ट. बरोबर असल्यामुळे त्यांना त्यांचं काम जमलं. मित्र असल्यामुळं शत्रूचं काही चाललं नाही. माझं वैयक्तिक पूर्ण महाराष्ट्राला नाही पूर्ण देशाला आव्हान आहे की आपण जे काही रासायनिक शेती करतोय आणि रासायनिक शेतीमुळे जे काही आपण आजार वाढवले, म्हणजे काही जो काही अनेक प्रकारचे आता रोग तयार होऊ राहिले, म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा जे नाही ते रोग होऊ राहिले. तुम्ही आता असं बोलताय, मग तुम्हाला शेतकरी असा प्रश्न विचारतात, खाली असं ट्रोल करतील, तुम्ही स्वतःच केमिकल दुकान चालवताय आणि तुम्ही आम्हाला भाषण ठोकीत आहे ऑर्गॅनिक वरती. नाही, मी माझ्या दुकानावरती आलेल्या प्रत्येक कस्टमरला सांगतो तुम्ही सुरुवाती 50% देऊ का, पण चालू करा, हे महत्वाचं. मी आलेल्या माझ्याकडे कस्टमर पण भरपूर आहे. मी आलेल्या पहिल्या दुकानात माझा नवीन जो कस्टमर आहे त्याला सांगतो की तुम्ही ऑर्गॅनिकनी कमाना सुरुवात करा. आता 100% वापरू नका, 50% आज वापरा, 50% येणार कालखंडामध्ये वापरा, परंतु ते वापरा. आता काय वाटते, तुम्ही वैदिकचा प्लॉट पाहिला, तुम्ही ऑर्गॅनिकचे बी प्लॉट पाहिले असतील आणि तुम्ही केमिकलचे बी प्लॉट पाहिले, मध्ये तुम्हाला काय बदल वाटतो इतिहास? हा प्लॉट म्हणजे मी माझ्या कन्सल्टिंग खाली पहिला प्लॉट पाहिला असा एवढा सुपर, एक पण रोग नाही. किती प्लॉट मध्ये? माझ्या 1500 ते 2000 प्लॉट मध्ये पहिला प्लॉट. क्या बात आहे. यस. आणि रोगच नाही. म्हणजे आता सध्याची परिस्थिती बघतात, आता हा व्हिडिओ अनेक ठिकाणी जाणार आहे. करपा, ब्लाइट आणि जंतुमोनस पूर्ण महाराष्ट्रभर थैमान आहे. त्याच्यासाठी भरपूर औषधं चालू आहे, पण ह्या प्लॉटवरती खरंच ब्लाइटचा प्रकारच नाही, म्हणजे जंतुमोनाचा अटॅकच नाही. तुम्ही कुठलं पण झाड बघितल्यानंतर असं तो मला जाणवलंच नाही. तर इथे आपल्याला केमिकलची फवारणी द्यायला पाहिजे. पण माझं वैयक्तिक एवढं म्हणणं आहे आणि वैदिक पण करा, हे माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर. तुम्हाला सरांचा फोन आला माझ्या दुकानावरती, पूर्ण सीजन चाललाय. मी वैभव सरांचा फोन आल्या लगेच गाडीला किक मारली, म्हणलं इथपर्यंत झाला. सहकारी म्हणले की 4 व्हीलर जाणार नाही, म्हणलं तू चाल माझ्यासोबत. आणि मी आता फोन सायलेंट करून टाकलेला आहे. म्हणजे मला त्याच्याशी हे नाही, माझं नुकसान होतंय, पण हे बघितल्यानंतर शेतकऱ्यांचं जे कल्याण होणार आहे. म्हणजे आपण पैसा कमवतो हे इतपत ठीक आहे, पण पैसा कमवत असताना ते समोरच्या येणाऱ्या उत्पन्नामध्ये आणि जे काही ग्राहक आहे तो सुद्धा समाधानी झाला पाहिजे, हे माझं पहिलं प्रांजल उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. आणि मला सांगा, तुमचा जो ग्राहक आहे, म्हणजे जो खाणार आहे शेतकऱ्याचा ग्राहक, तो समाधानी पाहिजे तर तो पैसे देत राहील. आणि जो शेतकरी आहे त्यांनी समाधानी राहील जर त्याचं पीक टिकून राहील. बरोबर आहे. आणि पीक कधी टिकाल गावात माती समाधानी राहील. बरोबर आहे. तुम्ही मगाशी म्हटले की सगळ्या शेतकऱ्यांचा पहिला पंजा काय झाला? खराब झालेले, जळून गेलेला. आता तुम्ही म्हणता पावसामुळे जाळाला, मी म्हणतो औषधांनी जाळाला. खबर सांगतो तुम्हाला, पावसाने जाळाला म्हणतो, यांचं जायला पाहिजे होता. नाही आता तिकडे तुम्ही ते रासायनिक मुद्दा बरोबर चूक आहे, आहे का नाही? आता मी प्रश्न मी काय साध्या सुद्धा माणसाला नाही, PhD माणसाला विचारतोय का जर पावसाने जायला असत तर पाऊस तिकडे बी झाला, पाऊस इकडे बी झालाय, आणि खाली कळतंय का जमीन किती कडक झाली आहे. म्हणजे मधी जमीन कडक लागते. तुम्ही बेल उकळून पहा, बेल कसा लागतोय, ठेवा बेड नरम आहे, खाली उकळून पहा ना, मुळी बघा डायरेक्ट बाहेर येईल, बेडच्या बाहेर येईल. म्हणजे खाली एकदम काय भुसभुशीत आहे आणि खाली एकदम कडक झाले आणि काळी जमीन आहे. बरोबर आहे. मग इथं बघा अजून ओलावा आहे, बघा हा ओलावा आहे ना, आहे का? हे बघा काय होतोय, लाडू होतोय आणि परत त्याचा काय होतोय, भुगा होतोय. म्हणजे मला सांगायचं काय, अजून याला पाण्याची गरज नाहीये, अजूनही म्हणून दिली नाही अजून, काहीच गरज नाही. म्हणजे SCT वैदिक वरती पाणी लागतच नाही. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हटले की याला जनरली बाकीच्या शेतकऱ्यांकडे गेले ना तर काय निघाले, त्याची अशी शूट निघाली वरती. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, फॉस्फरस लेवल वाढली, नायट्रोजन लेवल वाढली, त्याच्यामुळे दांडे काय झाले, खोडाची लांबी वाढली. इथे खोडाची लांबी संतुलित आहे आणि फुटव्यांची संख्या जास्त आहे. आणि सर मला अजून एक अनुभव वाटला की टोमॅटो प्लॉट वरच एका पंजामध्ये फार तर फार 4 किंवा 5 फुलं सेट होतात. आता या ठिकाणी जर बघितलं ना 8 ते 8 फळ सेट झालेले, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 2 फुलं, 7 फुलं सेट आहे.
असं होतच नाही कधी. आणि तुम्ही यांची हे बघा ना क्वालिटी, यांची बघा फुलाची ताकद बघा, एकदम प्युअर आहे. आणि फुटवे सर्व फुटवे आणि तरी हे नंतरचे पण जे तुमच्या बारीक का बरं निघणार माहिती का? कारण त्यांची बॅटरी उतरायला लागली का? तुम्ही आम्ही बेसल डोस का टाका म्हणतो, कारण बेसल डोसची ताकद 60 दिवस टिकते आणि तुम्ही जर स्लरी सोडली तर स्लरीची ताकद 15 दिवस टिकते. बरोबर आहे. माझ्या चुलत्यात भरपूर दिवसापासून फवारा ते एकदा गेलं का, माझा लहान भाऊ गेला का डायरेक्ट वन टाइम आहे ना तर 12-13 हजाराचं औषध. बरं का मला सांगा, ग्रामीण भागामध्ये जरा महागडा फवारा आणला का शेतकऱ्याला असं वाटतं की मी लय मोठा शेतकरी. सर अहंकार त्याच्यापेक्षा मी अहंकार कशामध्ये? त्याचं मेन कारण असं आहे का शेतकरी सुज्ञान नाही. शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम आलाय हे शेतकरी सांगत नाही. आता समजा आळी पडली तर त्यांनी आळीच सांगायचं, तो आमच्याकडे झाला ना, आळी पडली, नागाळी पण पडली, थ्रिप्स पण आहे, मावा पण आहे आणि झाड पण गोळा झालं. तो असे 4-5 कारण देतो. तो काय करतो, या कोपऱ्याला आळी पाहतो बरं का, सांगतो ना तुम्हाला, आता मी शेतकरीचे ना, तो त्या कोपऱ्याला कारपा पाहतो आणि त्या कोपऱ्याला जातो तिथे नागाळी पाहतो आणि 4 एकत्र करून फवार मारतो. मग ते कंबाईन औषध द्यावं लागतं, तो कॉम्बो द्यावा लागतो सर्वांना आणि त्याचा काय होतो, साईड इफेक्ट होतो. तुम्ही जर असे कॉम्बो जर फवारले केमिकलमध्ये तुमचा पंजा जळतो. कळलं का तुम्हाला? पण हे कधीही कुणी सांगणार नाही. का सांगू? टायमाला असा सुगंध वास येतोय. चुकीच्या दिशेनं प्रवास चालू झाल्यामुळं कुठे जातो, कारण जायचं डेस्टिनेशन माहित नाही आपल्याला कसं जायचं. मग जो रस्त्याने भेटेल तो सांगतो जा या दिशेने, त्याला जो रस्ता येतो सांगून. आपण चुकीच्या माणसाला काय विचारतो, सल्ला विचारतो आणि मग तो आपल्या चुकीच्या ठिकाणी नेऊन सोडतो. बरोबर चूक आहे. म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं, एसटी कोणत्या गावाला चालली आहे तू ते तिकीट नाही फाडायचं, तुला कोणत्या गावाला जायचं ते तिकीट फाडायचं. आणि सर अजून एक आव्हान देतो मी महाराष्ट्राला आणि भारताला. महाराष्ट्रभर माझा प्रवास आहे आता, म्हणजे माझा नगरमध्ये जास्त काम चालेल. नगरची आज जमीन बघता तर 50% बंजर जमीन आहे, त्याच्या मग आता नाशिकचा नंबर लागतोय. नगरच्या कोणत्या पण भागामध्ये जर गेलं तर ऊस कमराच्या वर म्हणजे 10 टन, 15 टन, 20 टन, 30 टन, 40 टनाला ते लोक हायस्ट उत्पादन आणतात. त्याचं कारण असं की त्यांची जमीन बंजर झाली, जमिनीतलं पाणी शाळयुक्त झालं, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झाले. मग त्याला जर आपण येणाऱ्या काळात जर ऑर्गॅनिक किंवा एसीटीचं वैदिकचं काम केलं नाही तर म्हणजे डायरेक्टली असं भाग असं बंजर होऊन जाईल. तो म्हणतात वाळवंट, तो एक वाळवंटाचा प्रदेश आहे, तसा बंजर जमिनीचा असा प्रदेश घोषित करण्यात येईल डायरेक्ट. एवढा भयानक परिस्थिती आज त्या नगरमध्ये झालेली. म्हणजे मी स्वतः नगरमध्ये काम करतो, नगरमधल्या बारीक सारीक गोष्टीचा मला आढावा आहे. पण त्या नगरमध्ये तुम्ही कुठे जा, ऊसाची आज परिस्थिती अशी का रात्रंदिवस शेतकरी मोटर दाबून देतो, 24 तास त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये पाणी, म्हणजे मॅनेजमेंट नावाचा प्रकार शून्य. पाणी अशुद्ध, ते पाणी दूषित पाणी. त्याचा तुम्हाला पुरावा देऊ का मी? माझा एक पुरावा आहे, तुम्ही स्टेटमेंट करता मी तुम्हाला पुष्टी देतो. त्या नदीला तुम्ही जर नदीचा व्हिडिओ जर पाहिला माझा, मी व्हिडिओ काढला उन्हाळ्यामध्ये, तर चुना आपण हे करतो ना, डायरेक्ट अख्खं खडक नदीचा तळ उघडा पडला होता, तर अख्खा चुना आपण लावलाय, असा रंग दिलाय चुन्याचा, अशा प्रकारे सगळं पात्र रंगलेलं. त्याच नदीमध्ये आता पाणी साचलंय ना, तर पानफुटी वनस्पतीनं अख्खा पाणी झाकून टाकलेले. तुम्ही जा आता तिकडे लोक सायखेडा वगैरे या भागामध्ये फार त्रस्त आहे का, पाणी दिसत नाही, नदीचं प्रवास दिसत नाही, अख्खं पानफुटीने काय केलंय, जाळं बनलंय. म्हणजे पानफुटी का आली, केमिकल तेवढं वाढलं. केमिकल तेवढं वाढल्यामुळे ती निसर्ग हे सगळं शुद्धीकरणाच्या काय करतो, प्रक्रिया करतो. मला सांगा, तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन लेवल वाढली तर तण वाढतं का नाही? वाढतं. सिंपल आहे. जर तुमची नायट्रोजन लेवल जर झाडात वाढली तर सकिंग पेस्ट वाढता का नाही? वाढता. तुमच्या ह्युमिडिटी कंडिशन जर वाढली आणि तुमच्या झाडामध्ये जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त असेल तर 100% करपा धावतो की नाही? रोगाचा त्यावेळेस जास्तच प्रमाण, व्हेजिटेटिव्ह ग्रोथच वाढलेली. मग टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर तुम्ही बळजबरीनं फवारेनं औषधं मारू मारू रोग दाबू तुम्ही झाड वाचवता, पण ते झाड स्वतःला वाचवित नाही, ते तुम्ही वाचवता बाहेरून. निसर्गिकता हा झाडाने स्वतःला वाचवलं पाहिजे, बरोबर की नाही? मग त्यासाठी त्याला काय दिले पाहिजे आपण? ताकद. त्याच्याऐवजी आपण काय करतो, त्याला काय मारतो? फवारे. झाड बलवान तर पीक पैलवान. तेच ना, माती जर बलवान ठेवली तुम्ही तरच पीक काय होणार आहे. आणि तुम्ही त्यांना विष पाजलं तर ते झाड खराबच होणार आहे. माझ्या थेरीमध्ये मी कदाचित प्रत्येक कृषी सेवा केंद्र बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण माझा दृष्टिकोन शेतकऱ्याचा आणि तुमच्याविषयी वेगळाच असला. सेंटरला ठेवलं तुम्हाला. त्याचं कारण असं सर, मी जरी वरून केमिकल फवार, आता तुमची माझी किंवा तुमच्या टीमची 2 महिन्यापूर्वी भेट झाली, याच्या आधी मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगत होतो का तुम्ही जमीन बलवान करा, म्हणजे जमिनीमध्ये प्रॉपर बेसल डोस भरा. आणि मी स्वतः माझी तिथे सुद्धा माती परीक्षण केंद्र आहे,
सिन्नर तालुक्या नाशिक जिल्ह्यातलं पहिलं माती परीक्षण केंद्र वा, टाकलं मी व्यक्ती क्या बात आहे. का चांगली मी गोष्ट फक्त शेतकऱ्यांसाठी. छान छान छान. त्यामध्ये मी जे अतिरिक्त नत्र वापरत होते लोक, अतिरिक्त रासायनिक खतं वापरत होते, म्हणजे 10-10, 20-20, 25-25 किलोच्या एकरी रासायनिक डोसावरती आणलेले शेतकरी मी एकटा आहे. बरोबर. मी त्या भागातले शेतकऱ्याला सुद्धा ही गोष्ट मान्य आहे का मी माती परीक्षण केंद्रावरून लोकांचा जो आवाक्याबाहेरचा खर्च होता आणि जे सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये पडायला पाहिजे होते, तर मी हे गोष्ट सुधारवलेली आहे शेतकऱ्यांची, म्हणजे ती अभिमानाने सांगू शकतो मी ती. आणि आता जर मी तर यांच्यासोबत जॉईन झालो, त्यात मी माझे 1500 जे शेतकरी त्यांची तर जमीन नक्कीच सुधारवणार, ही माझा पहिला गोष्ट. क्या बात आहे. का हा प्लॉट पाहिल्यावर तुमचं मन तुम्हाला काय सांगते? माझं मन असं झालं का मी काय बोलू, मला पहिला प्रश्न पडलाय, कारण ते पीक एवढं जबरदस्त पीक आहे का, म्हणजे ते म्हणजे हे आपला मार्गदर्शक आपला तसं नाही, तुमच्यासारखा माणूस बोलतो ना का तुम्ही काय करता माहिती का, तुम्ही हळूहळू दारू सोडता, तर तो पटतो लोकांना. यांनी आज थोडेसे कमी पेक करायला लावले, उद्या कमी करायला लावले, युरियाच्या थोड्या गोण्या कमी करायला लावल्या, आम्ही डायरेक्ट 0 करायला लावतो ना, मग आमच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. मी माझ्या कन्सल्टिंग मधले युरिया हा 0 केलेला आहे, म्हणजे सध्या जे काही मका पिकावरती तुम्ही जर म्हटले की आता नाही पहिल्या युरियानी आता ज्यांनी आणला ते काही पण आणतील, पण तुम्हाला तिलाच नाचवतील गोल 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 गोल. एकदम बरोबर. तुम्हाला ते सांगतात की नाही आता आपण आता केमिकल थांबवलं आणि त्याचं फक्त काय बदलवतील रूप, तोच सोंगाड्याला तो फक्त अवतार बदलून येतो. कळलं का तुम्हाला? त्याच्यामुळे आपण एक लक्षात काय ठेवलं पाहिजे, आज हे प्लॉट पाहिल्यावर मला सांगा गेले किती दिवस पाऊस चालू होता? 20 ते 25 दिवस सलग पाऊस तुमच्याकडे झाला. की सारखा 25 दिवस सारखं ओला होतं, सारखं पडत होतं पाऊस सारखा, बरोबर आहे. 25 दिवस हा प्लॉट पाण्याखालीच होता आणि ते म्हणते आम्ही काही फवारे मारलेले नाही, कीटकनाशक नाही, बुरशीनाशक नाही, जमिनीतून काही नाही, कुठलंच काही नाही. तर ह्या प्लॉटला काय असायला पाहिजे होतं, काही नाही दिसत तुम्हाला? माझ्या माहितीप्रमाणे जर माझ्याकडे समजा ही व्यक्ती आली असती, मी माझा अनुभव सांगतो की तिने सांगितलं साहेब की माझ्या महिन्याच्या प्लॉटमध्ये एकच फवारणी झालेली, त्यांना दुसरं वाक्य काढलं असतं, तुमचा प्लॉट पूर्ण करताना गेलाय, दुसरा प्लॉटमध्ये फुलगळी नसणार, तिसरं म्हणजे प्लॉटमध्ये एकसारखी ग्रीनरी नसणार, 5वं म्हणजे अजिबात फुटवे नसणार. हे वाक्य माझं स्वतःच असतं, म्हणजे मी खोटं बोलत नाही, पण इथं प्लॉटमध्ये आल्यानंतर माझी बोलण्याची पद्धतच वेगळी होऊन गेली डायरेक्ट. बरं हे पान झाड किती आता? रफनेस बघा ना किती. हा? तुम्ही या पानाची जाडी तुमच्या आता मी एक पाहुण्याच्या- पानच तोडून दाखवतो डायरेक्ट. हा म्हणजे हे काय हाता एवढं पान आहे. कुठल्या कंपनीला समजा या अशा प्रकारचं पान बघायला मिळेल सांगा? आणि मी कुठली मार्केटिंग करत नाही, माझ्याकडे 27 कंपन्यांचं डायरेक्ट काम आहे. परंतु हा नाही का म्हणतात जे खरं आहे ते नेहमी बोललं पाहिजे, म्हणजे हा, कारण शेतकरी हा घामाचे पैसे कमवतो, तो 2 नंबरचा माणूस नाही. म्हणजे प्रत्येक व्यावसायिक माणसाने त्याच्यासोबत प्रामाणिकच काम केलं पाहिजे. हे प्रामाणिक कामाचं फळ आहे, म्हणून मी त्यांच्यासोबत बोलतोय. आणि दुकान बंद करून इकडे आलाय म्हणून इकडे आलेलो माणूस आहे. क्या बात आहे. नाही घरी राहत त्यांच्या दुकानावर पहिलेच गेलो तुम्ही त्याकडून आणतो, पहिलेच गेलो लिप चार्जर शिवाय चार्जर आणलं तेव्हा एवढी गर्दी त्यांच्या दुकानावर. आम्हाला मोठा प्रश्न पडतो केमिकल, म्हणजे आपण कसं म्हणतो शहरातली नाजूक मारवाडी ब्राह्मणाची पोरगी म्हणजे रांगड्या माणसं हातात कशी द्यावी बुवा, तशा प्रकारे केमिकलचं दुकानदार एखाद्याने मागितलं तर आम्ही अशी ती एसटी वैदिक अशी घाबरत त्याच्या हातात देतो, देवा का नाही. परंतु असा माणूस जर आम्हाला भेटला तर किती आनंद होत असेल बरं. आता तुम्ही आता हे पान दाखवा बघा, तुम्ही ते मुलं पुढे सोडा, काय फरक पडला त्याला? नाही, काहीच नाही फरक पडला. बरोबर की नाही? म्हणजे आज एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट तुम्हाला अनुभवायला भेटली. जर हे पाहिलं नसतं तर तुम्ही विश्वास ठेवला असता? नसतं ठेवला. म्हणजे मी एसएटी वैदिकच्या प्लॉटचा पहिली व्हिजिट आहे माझी. म्हणजे तुम्ही युट्यूबच पाहिलं? तुम्ही युट्यूबच पाहिलं. माझं काम प्रचंड, माझा हेतू फक्त जे काही बंजर जमीन होत चालली ती सुधारणं गरजेचं आहे. खूप चांगलं, खूप तुमच्या भावना खूप चांगल्या आहे आणि लवकरात लवकर तुमच्या भावनांना फळ येऊ. सर ह्या मागच्या झाडाला फुटवे किती मोजा बरं? 9, 10, 11 फुटवे. तिकडचे पलीकडचे 12, 13, 14 फुटवे. तारांबळ झाली ना? बारीक लक्ष त्यांचं. 14 फुटवे तारांबळ झाली की नाही? मला माहिती आहे, माझ्या लेकराची ताकद माहिती काय नाही. म्हणजे बेसल डोस पूर्ण ताकदीने दिलेला नाहीये तरी 12 फुटवे, जर पूर्ण ताकदीने बेसल डोस असता तर 20-22 फुटवे असते. मग मला सांगा 35 दिवसाचं झाड एवढं राहते का? सध्या लोकांचं केवढं नाही म्हणजे डिफरंट, भरपूर मोठा डिफरंट. बरं, याच्यामध्ये चांगला जर बारकाईने अभ्यास करा म्हटलं तर मेन शोंडा कोणता आहे ते बी बऱ्यापैकी गोंधळ होईल, एखाद्या नवीन माणसांचा होईल का नाही? आता हे फुटवे जर पाहिले आणि दुसरी गोष्ट ड्रोन मधून जर पाहिला प्लॉट मागं बघा बरं, एक सारखा प्लॉट आहे, खालीवर सुद्धा नाही परत.
थोडा सुद्धा खालीवर नाही. आता ज्यांची जमीन काय एकसारखी काय नाही, जमीन नाही. 2 एकरचा प्लॉट आहे, कुठेतरी खालीवर होतोच, पण इथं बिलकुल काही फरक नाही. याचं कारण काय, पोषण एकसारखं भेटलं. मग हीच एसिडवरीची ताकद आहे. तुम्ही जर प्लॉटला खत टाकून सुद्धा जर तुमचा प्लॉट खालीवर राहत असेल तर त्या खताचा काही रोल नाही, हे लक्षात ठेवायचं. फक्त इकडे खाली पाणी वर साचलं ना तेवढेच फक्त, पण झाडं खराब नाही झाले. उंची पाणी साचलं नाही पावसात नाही ना, ते पूर्ण वरती बाजू ना पूर्ण पाणी साचलं, पण झाड गेले नाही. तणनाशके यांच्या इथं थोडंसं म्हणजे असं म्हणायचं की तुम्हाला का इथं पाऊस पडला का यांना थोडंच बीज होतो, त्यांना जास्त बीज होतो. बरोबर आहे की नाही. पण तणनाशक दोन्हीकडे बी सारखंच परिणाम दिसणार ना. मग असं का झालं असेल. झाडं रगाटे हे झाडं काय आहे, रगाटे. रगट झालं असल्यामुळे हे रिटून नेलं. ते झाडं कसे थोडेसे कमकुवत, त्याच्यावर लगेच काय झाला, इफेक्ट झाला. डिपेंडन्सी पण दिसते. उदाहरण घ्यायचं म्हटल्यानंतर पहिले जे काही तालमीतले माणसं होते आणि आत्ताचे जे आमचे आई, तरुण आई, वडील बॉर्नविटा घालून पोरांना वाढवतात, त्या दोघांमधला फरक असा. बॉर्नविटा घालून किती पण मेमरी वाढत असले ना तर तो आखाड्यात कधीच टिकू शकत नाही. तर आखाड्यात टिकायचं असेल तर असंच दाखवायला पाहिजे. क्या बात आहे. येस. आता लॉळी माझ्या ह्याच्यात, पण लॉळी ना डायरेक्ट पेपर फाडून वर यायची. आता पुढेच असं पेपर मधून वर नाही दिसत लॉळी. मग ती ताकद कमी झाली ना. मग पहिले ना आमच्या लॉळी डायरेक्ट पेपर एवढं आहे ना, आम्हाला डायरेक्ट पूर्ण बेड मध्ये पूर्ण तण राहायचं त्या. आता म्हणजे एकदा तणनाशक मारलं तरी पण राहायचं. मग आता आहे का. आता नाही, एवढं नाही. आम्ही पहिल्यांदा जेव्हा आहे ना केमिकल एवढे दिवस पाऊस चालल्यावर त्याच्यामध्ये चालता येत नव्हतं, एवढं तण राहायचं. बरोबर आहे ना. आता 35 दिवसाचा प्लॉट झाला असता आणि जर 25 दिवस जर पाणी चाललं असतं तर बघा तण आहे आता बी, परंतु ते एकदम किरकोळ आहे. म्हणजे आपण ज्याला कसं बघा किरकोळ बघा, एकदम किरकोळ तण आहे. म्हणजे थोडक्यात आज तुमच्या तणापेक्षा झाडाची ताकद काय आहे, जास्त आहे. पूर्वी तोंडाची ताकद जास्त होती तणाची. आणि एक लक्षात ठेवा, तण माजलं का रोग आणि किडी माजणार, हे वाक्य गणित लक्षात ठेवा. दहा वर्षापासून शेती करतो मी. बर. पण आमचं केमिकलचं जवळजवळ 5 ते 7 लाख रुपये वर्षाला 5 ते 7 लाख रुपये टर्नओव्हर होतो. हा, तुम्ही ते दुकानदार जगू. मग ते सांगतोय. अजूनही पिंपरी दुकानदार आहे, अजून 3 लाख रुपये देणं बाकी. अजून बाकी पण या वर्षी हे वापरतोय ना. आतापर्यंत माझं किती 30,000 रुपये खर्च झाले असेल आतापर्यंत. फवारे खत सगळे आतापर्यंत सगळे 30,000 रुपये आतापर्यंत. म्हणजे तुमचे तर 50,000 फवारे झाले असते आतापर्यंत. ते सांगतो ना, गेलं म्हणजे 10,000 जास्त. या महिन्यात तांबट लावला आमचं कम्प्लीट बिल आहे ना लाख रुपयापर्यंत गेला आतापर्यंत 1 लाख रुपये. ते किती आहे तुमचं आता सध्या. 30,000. फक्त बेसड आणला 20,000चा. लोक म्हणते महाग आहे. आणि 15 लिटर सोया चार्जेस सोडले. यांच्याकडून 2 लिटर आणले म्हणजे असं समजायचं 17 लिटर होईल आता. नाही, माझं प्रामाणिक मत आहे की शेती क्षेत्रामध्ये जोपर्यंत शेतकरी हुशार होत नाही तोपर्यंत त्याची प्रगती नाही. मग महाग आहे म्हणते ना. नाही पण का माग होतं तुम्ही हे माग आहे असा प्रचार करून बिंबवलं गेलेलं आहे. याचा खर्च थोडा जास्त स्टार्टला होतो, नंतर खर्चच नाही. ते सुरुवातीला जो जास्त खर्च होतो तो रोख होतो ना, मग तो वाचवतो पुढचं सगळं. पण ते पुढचं वाचलं नाही तरी चालेल, पण आमचं थोडं गेलं पाहिजे. आम्हाला ना थोडं करून टकला करून टाका, काही प्रॉब्लेम नाही, पण एकदम उचला उडू नका. शेतकऱ्यांचं काय राहत नाही सर. आता चला ना या टायमिंगला ना कोणाकडे ना पैसे राहते नाही सगळं ना. म्हणजे जो लागवड असतो ना सगळं बाहेरून व्याजानं पैसे. तुम्हाला एक सांगू का, पहिली गोष्ट आम्ही काय सांगतो, कोणाकडेच पैसे राहते नाही म्हणजे तुम्ही श्रीमंत नाहीये. नाही सांगण्याचं श्रीमंत नाहीये ना. एक मिनिट मला सांगा, शेतकऱ्याने 1 रुपयाला जर 10 रुपये कमवले, बरोबर नाही, तो 1 वर्ष घर बांधेल, दुसऱ्या वर्षी ट्रॅक्टर घेईल, तिसऱ्या वर्षी जमीन घेईल, चौथ्या वर्षी काय करेल. पलीकडे टमाट्याचं शेत आहे बघा, लावा तिकडे. याच्यापेक्षा एकदम लहान आहे का नाही. पानं उलटे पालटे माझ्यापेक्षा 8 दिवसाचं लेट आले. पानं काय झाले, यांच्या भावाचा प्लॉट सुद्धा तिकडे असा माना टाकून दिले. ते टाकले मी टाकले मला पाहिलं नाही का आपण. डिफिशियन्सी रोग आहे, बरोबर आहे. पानाच्या वाट्या झाल्या. मला सांगा, तुमचा प्लॉट हार्वेस्टिंगला यायच्या अगोदरच माना टाकतो, म्हणजे तू काय सांगू राहिला, एवढी फवारी मारून सुद्धा. त्याच्यावर तुमचं काय मत आहे. नाही, नक्कीच तंत्रज्ञान वापरायला पाहिजे. आणि मी कृषी सेवा केंद्रामध्ये जे काही यांचे औषध ठेवले, मुख्य उद्देश असतोय की शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आणि गरज आहे त्याची.
हे तुमचं ओपिनियन काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? माझं ओपिनियन एवढं सांगेल की मी जर तुमची जमीन बलवान असेल ना, पिकाला खर्च करायची गरज येणार नाही. अशा पद्धतीने पीक जर कमवायचं असेल तर पीक जमिनीवरती काम करावं लागेल. आणि खरंच म्हणजे मला अभिमान पण वाटला की सरांच्या बोलण्यातून ती एनर्जी, खूप एनर्जी, म्हणजे आमच्यासारख्या नवीन तरुणाला, म्हणजे आम्ही ठीक आहे किती मोठं झालो याच्यापेक्षा सरांकडून जी काही एनर्जी भेटली मला, त्या एनर्जीचा सुद्धा मी खूप फायदा घेणार आहे. म्हणजे मला असा पहिला माणूस भेटला की म्हणजे मी त्या माणसाकडून खूप काही शिकलो. वैदिक हरित क्रांतिक नाही, वैदिक जग होणार आहे. अरे जग क्रांती आणि गरज येते सर, गरज येते त्याची. जरी आज आमच्यासारखा थोड्या माणसांनी जर केली असेल ना, येत्या 2च वर्षामध्ये, एकच वर्षामध्ये अशा हजारो माणसं तयार होणार आहे. जसे शिवाजी महाराजांनी एका मावळ्यापासून काम केलं होतं, हजारो मावळे तयार केले होते ना, तसे हजारो माणसं तयार होणार आहे. आणि गरज येते त्याची. कारण आणि सर मला पुन्हा अजून एक प्रश्न विचारायचा सर, महाराष्ट्रभर नाही जगभर दूषित पाणी झालं, क्षारयुक्त पाणी झालं. म्हणजे आता निमगावमध्ये जमिनीमध्ये ऑर्गॅनिक किंवा एसीटी वैदिकचं जे काही तंत्रज्ञान आहे ते ऑर्गॅनिक का बरं पर्याय? समजा तुम्हाला जर गिर गायचं तूप मिळतंय तर तुम्ही गावठी गायच्या किंवा जर्सी गायच्या तुपावरती का म्हणजे मागवायला सांगताय? त्याच्यामध्ये जे पौष्टिक आहे ते तिच्यात नाही ना. कशात? जे काही गिर गायच्या आहे ते तर साध्या गायच्या याच्यात नाही ना. मग ते सजेस्ट का करायचं असं म्हणायचं? ऑर्गॅनिक जे आहे ते साध्या गायचं तूप आहे आणि वैदिक जे आहे ते गिर गायचं तूप आहे. बरोबर. तर मग गिर गायचं तूप तुम्हाला जर मिळत असेल तर साध्या गायचं का रेफर करायचं? तुम्ही केमिकल कडून लोकांना ऑर्गॅनिक कळवत आले आतापर्यंत, त्यासाठी तुम्ही पूर्ण ताकद लावताय. का लावताय? कारण केमिकलचे दुष्परिणाम आहे. बरोबर आहे. आता ऑर्गॅनिक आहे. आता मला एक सांगायचं तुम्हाला, एक साधं सिंपल उदाहरण आहे. आपण ऑर्गॅनिक कशाला म्हणणार? की जे जनावरांपासून शेण मिळतं, जे कोंबड्यांपासून खत मिळतं, झाडपाला वगैरे कुजून जे खत मिळतं, किंवा तुम्ही ताग लावला, ढेंचा लावला, त्याचं हरित खत केलं. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, ज्या जमिनीमधून केमिकलचा चारा त्या जनावराला जातो त्याचं शेण ऑर्गॅनिक झालं का? नाही. ते केम ऑर्गॅनिक झालं, अर्ध केमिकल अर्ध. म्हणजे अशा प्रकारे ऑर्गॅनिक जे आहे ते कुठे शिल्लकच नाही ठेवलं हे केमिकलनी. आणि म्हणून ऑर्गॅनिक सगळीकडे काय झालं? अपयशी झालं. म्हणजे त्यांनी जेवढ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना तारायला पाहिजे किंवा ताकद द्यायला पाहिजे तेवढं ताकद ते देण्यामध्ये असफल झालं. म्हणून आज केमिकलचं डोकं परत कुठं निघतं? पुढे निघतं. मग तसं वैदिकच्या बाबतीमध्ये केमिकलचं डोकं पुढे निघतच नाही का? कारण वैदिक त्यांना वेग देतं, वेगाने रिझल्ट देतं, खर्च बी तो मापात मर्यादित देतं, रिझल्ट त्याच्या दुप्पट देतं. आणि तुमच्या क्वालिटीच्या बाबतीमध्ये ते केमिकलच्या 1000 पटीनं भारी. हे विष येतं ते अमृत आहे डायरेक्ट. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे आज केमिकल हे वैदिकची तुलना करू शकत नाही, त्याचा सामनाच करू शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर वैदिकच पुढे घेऊन गेलो तर आपल्याला ऑर्गॅनिकची पण गरज नाही पडणार. बरोबर, निश्चित. आम्ही असे का स्वतःहून आम्ही कुठे जात नाही. आता बघा काय असतं माहिती का, की स्वतःहून का जात नाही म्हणजे तुम्हाला अहंकार आहे. नाही, अहंकार नाही. लोकांना असं वाटतं की आम्हाला धंदे करायचे म्हणून आम्ही लोकांना, म्हणून आम्ही कोणाकडे जात नाही. पहिली गोष्ट, कारण एससीटी वैदिक हे एक दैवी काम आहे, एक पवित्र काम आहे. आणि हे पवित्र काम लोकांच्या पुढे भीक मागून पसरवणं चांगलं नाही. याचा एक सन्मान आहे. हा, पण एक गोष्ट खरी, जो याच्या दारात येईल त्याचा आम्ही हात कधी सोडणार नाही एकटा. त्याला सत्य, त्याला यशस्वी केल्याशिवाय आम्ही मग पा त्याच्या शेताच्या बांधावर जायची वेळ तरी चालेल, आम्ही स्वतःहून जाऊ, पण त्याला यशस्वी करूनच दाखवू. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून थोडं करायचं पण चांगलं करायचं आहे की नाही? म्हणजे एकच प्लॉट तुमच्या भागात आम्ही केला, पण कसा पिकवला? तंत्रज्ञान असं काढलं की सगळ्यांना प्रश्न पडेल, सगळ्यांना विचारात पडेल, सगळ्यांना चमत्कार वाटेल. काय वाटतं? समजा अशी एक गोष्ट तुमच्या हातात लागली आता का जी तुमच्या सगळ्या हजारो मित्रांच्या कोणत्याच हातात नाही. खरे. आणि मी त्याचा प्रचार प्रसार करणार. नाही, करा तुम्ही, करा. निरस्वार्थी म्हणजे प्रामाणिकपणे करणार. आणि अभिमानाची एक गोष्ट सांगतो, जर मी तुमचं काम का घेतलं ही गोष्ट पण समजून सांगतो. मी सटाण्याला ज्या वेळेस मशीन बसवायला गेलो होतो, देसाई नाना नावाच्या व्यक्तीकडे मी मशीन बसवायला गेलो होतो, पाण्याचं वॉटर कंडिशनर. तिकडे भरपूर माझे कस्टमर आहे. त्या व्यक्तीकडे मी बसवायला गेलो. त्या व्यक्तीचा 5 एकर डाळिंब बाग होता. मी त्यांना सांगितलं की सध्या एवढा तेल चाललाय, एवढी महामारी त्या याच्यावरती सध्या मरबीर, कारण मी स्वतः बाग उपटून टाकला. तुम्ही कसं आणताय? मग त्यांनी मला ते घेऊन गेलो होतो. मी माझं आधी सांगितलं नाही की माझं दुकान आहे, ते डिस्ट्रीब्युटर नाही गेलो. त्यांनी मला ते तुमचे ते 25-25 लिटरचे ड्रम, ते स्लरी केलेले, ते सगळ्या गोष्टी दाखवल्या मला. आणि त्यातून माझ्या डोक्यामध्ये उजाड पडला की नाही राहू, ही व्यक्ती करू शकते.
जरी ठीक आहे आपण त्यांच्या ज्ञानापेक्षा आज आपली डिग्री मिळेल असेल बीएससी ऍग्रिकल्चर, पण त्यांच्या ज्ञानामुळे आपण इथपर्यंत आलो, हे काम का नाही घ्यायचं म्हणून मी सुरुवात केली त्या कामाची. आणि म्हणजे 2.5 लाखाचं मटेरियल बोलवलं, 2.5 लाखाचं मटेरियल हे फक्त 15 दिवसांमध्ये सेल केलं होतं. आणि कुठला पण कस्टमर बेस तेवढी दुरुस्ती करा. आपले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना कस्टमर म्हणायचं नाही. हा, तुम्ही केमिकल मध्ये काही पण म्हणा, आपल्या वैदिक भाषा काय सांगते, शब्द सुद्धा हत्यारे. बरोबर. शब्द काय आहे, हत्यारे. अरे आणि अहो किती फरक आहे, लय मोठा फरक. हा, आणि कृषी आहे का नाही. एकदम बरोबर. आणि आपण जसं म्हणतो की जसं तुम्ही म्हणता की याला ज्यावेळेस आपण प्रेमाने हाक मारतो, आहे की नाही, हे माझं लेकरू आहे असं म्हणतो, ह्या याच्यामध्ये किती फरक पडला, म्हणजे किती फरक पडतो, जमीन आसमानच फरक पडतो. बरोबर की नाही. त्याला पण भावना आहे, हो ना. आहे की नाही. म्हणजे आपण एवढं जर समजून घेतलं, हे वैदिक काय सांगतं की ह्या पिकाला सुद्धा काय भावना आहे, त्याला पण संवेदना आहे. मग शब्द सुद्धा कसे वापरायचे, जपून. आम्ही नेहमी काय सांगतो, कस्टमर शब्द वापरायचा नाही. मग काय शब्द वापरायचा, शेतकरी. सायंटिफिकली सुद्धा कस्टमर शब्द का नाही वापरायचा, कंझ्युमर शब्दापासून कस्टमर तयार झाला, जो काय करतो कंझ्युम करतो, बरोबर की नाही. आणि ग्राहक जरा म्हणतो ना, कस्टमर म्हणजे काय, ग्राहक. आता जो ग्रहण करतो तो ग्राहक. आता आपले खतावर शेतकरी तर खात नाही, झालं खात्या ना, खरं कस्टमर आपला कोणी झालंय, बरोबर आहे की नाही. शेतकरी हा आपला युजर आहे, जो आपलं सगळं यूज करतो, म्हणून त्याला आपण युजर म्हणतो किंवा शेतकरीच म्हणतो. हा, एससीटी वैदिकचा युजर शेतकरी. मी तर एवढं माझं प्रामाणिक मत सांगेल की म्हणजे आपलातून रिपोर्ट नाद करायचं नाही, नाद करायचं नाही, ट्रेडिंग आणि गरज आहे हो साहेब. म्हणजे तुम्ही पण व्यवसाय की, मी पण व्यवसाय की, किंवा आपण येणाऱ्या काळात पैशासाठी मुळात बोलत नाही मी. तुम्हाला सांगू का, गरज आहे, तुम्ही काळाची गरज आहे. तुम्ही जर या माणसाच्या घरात जर दिवाळी साजरी केली ना, तर तो तुमच्या घरात दिवाळी साजरी करतो. यस, त्याला जबरदस्ती करावीच लागेल. संत तुकाराम महाराज सगळ्या लोकांची काळजी करतो, देवाला त्याची काळजी करावीच लागायची. हे खोटं नाहीये, सत्य आहे. मी उदाहरण आहे त्याचं. मी कधीच माझी काळजी करत नाही, माझं काय होईल कसं होईल, मी हे विचार करतो माझ्या शेतकऱ्याचं कसं होईल, म्हणून मी अंदाज जातो. मातीचा जो आनंद मिळतो ना, तो मला कशातच मिळत नाही, कशातच नाही. आता माझा लहान भाऊ आहे ना, तो इंडियन आर्मी मध्ये, तो मला स्वतःहून सांगतो, फोन करतो मला डेली, आमचं म्हणजे चर्चा असते. तो मला म्हणतो का भाऊ तू एकदम लाईफ मध्ये एकदम सक्सेसफुल आहे. म्हणतो तू घरी थांबलेला शेतीमध्ये जो आनंद भेटतो ना, तो म्हणतो बाहेर इंडियासारखं कुठेच भेटत नाही. शेतीमध्ये ना एवढं आहे म्हणून आनंद आहे, फायदा म्हणजे तोटा तर नाही, नुकसान तर काय नाही, पण फायदा लय म्हणून. बरोबर आहे की नाही. आपल्याला माय माऊली बरोबर जगायला मिळतं ना. तुम्हाला सगळ्यांना एवढा आनंद का वाटतो यावर्षी? आनंद म्हणजे आपल्याला हे दिसताना, म्हणजे आपल्याला त्या टायमाला आपल्याला समोर जो हिरोगार दिसतो त्या टायमाला घरात आनंद आणि सुख शांतता पण दिसते. काय काय आपण भविष्य सुंदर दिसतं. मी ना बोललो होतं, काकडी टमाटे काढले, याच्यावरच गेले सली काकडी लावली. आणि एकदम ओलं वावर होतं, म्हणजे आता लोक टमाटे काढल्यानंतर त्यांचे वाले थोड्या दिवस खाटे राहिले बुवा, सुकले बुवा, आमचे सुकायला चान्सेस ना, आम्ही टमाटे काढले, लगेच काकडी लावली, काकडी काढली, लगेच वल्ल्याचा वाट आम्ही म्हणजे लावले. पण मग म्हणजे अच्छा, वैदिकच्या याच्यामध्ये कांदे लावले होते. होणार नाही बुवा, वावर ओलं होतं अगोदरच. आणि मग एवढ्या वर्षांचा अनुभव. मग ते मग तुला काय करायचंय, मी बरोबर कांदे होतीलावर मी असल्यावर काही टेन्शन. मग ते मला विश्वास होता ना. आता आपली म्हणा ना, सॉरी, मला विश्वास होता का कांदे 100% होणार. मी सुगत पप्पांना बोललो होतो त्या टायमाला, तो पण बोलला होता मग पप्पा नाही जमणार, ऍसिडिक पाणी जास्त असल्यामुळे pH वाढला. कांदे जमणारच नाही पप्पा. मम्मी आणि म्हणजे माई लेकाचा भाव ठरला बुवा. मग वावर ओलं होतं ना, आम्ही म्हणलं काय पण पप्पा काय ऐका ना, ते म्हण मी खत वापरणारे मावडी त्याच्यावर चांगले होते. बरं, मग चांगले झाले, पास झाले पहिल्याच वर्षी. विद्यार्थी पहिल्याच वर्षी पास झाला. एकदम चांगलं झालं. 10 वर्ष मग केमिकलचं करतोय ना. कांद्याचे किती पैसे झाले? कांद्याचे थोडेच होते कांदे एवढे. अच्छा, निम्मा होता. बरं, म्हणजे काही लगेच चालू मध्ये वापरले. काय भाव विकले तुम्ही कांदे? काय मला वाटतं 1300 काय गेले. 1300 प्लस आम्ही. अच्छा, विकून टाकले, पण कांदे चांगले आले. कांदे चांगले आले. बेड मी स्वतः सांगतो, मी स्वतः चिखलामध्ये वाढलेली एकदम. मी चिखलामध्ये वाढले, पाऊस चालला लगेच पाऊस मी चिखलामध्ये वाढले. चिखलात बेड उडेले. चिखलात बेड वाढेल. फक्त मध्ये 2-3 दिवस थोडी जागा वापसा भेटली, ट्रॅक्टर जोडला
आणि लगेच गाळाच ओढला बा. हो, गाळाच वाढला. बापरे. मग तिथं मग आता हे वर पाणी साचतं कारण ते ये ना ये वर पेपर बरोबर नव्हती ही माती ना माती मग डेकल वर टाकून आणि मग ते नाही तर नाही त्याच्यामुळे तुमचा बेड आहे ना असा खालीवर ना असं एकदम ओबड धोबड आहे. हा त्या गाळामुळे काळामुळेच कारण की ते एकसारखी माती बसली त्याच्यावर. त्या टायमाला ना आमच्याकडे ना रोप येऊन पडलेलं होतं आणि ते रोप बरं अजून तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन केलं का? स्मेल बघा, स्मेल स्मेल येते. रोपाचा स्मेल येतोय. पहिलं जुन्या काळात आपण रोप टाकायचो का कधी 20-25 वर्षापूर्वी घरच्या घरी, तेव्हा रोपाचा कसा वास यायचा? स्मेल यायचं. तसा आता काय येतोय बघा तुम्ही. असं हाताला बघा, असं हाताला तुम्ही असं चोळा आणि हाताचा असा वास घ्या बघा येतो ना खताचा वास येतो. खाली येतोय एकदम सुगंधित वास आहे ना. केमिकल वापरायचो ना त्या टायमाला आम्ही म्हणजे सगळे फवारा राहायचं घरचे वगैरे आमचे. त्या टायमाला आम्ही एक आदर होऊन जायचे. फवारा काढला का दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ना सर्दी खोकला आम्हाला व्हायचा. मी स्वतः हे फवारे काढून राहतो म्हणजे आता ऑर्गॅनिकचे एवढं काय वैदिकचे सर तुम्ही जेवढे फवारे काढतो ना काहीच वाटत नाही. सुगंध वास येतो सुगंध वास येतो. औषध असं यायचं ना हा फवारताना ना ते कोणतं औषध कडू कडू आम्ही ते फवारलं जेवतात निमतेल मी स्वतः 3 दिवस कसलं निमतेल आलं ते कडू मध्ये अहो तुम्हाला सांगू का? हे बघा अगदी 10,000 ppm 5 आता यांना माहिती सगळं त्याच्यामध्ये 15,000 ppm 1.5 लाख ppm तुम्ही किती जरी जास्त ppm आणलं ना तरी ते एवढं कडू राहत नाही. ते वेगळाच कार्यक्रम राहत होतो जरा. आता डायरेक्ट पण त्याच्यावरती म्हणजे आम्हाला जेवताच येत नव्हता. 3 दिवस जेवत 3 दिवस बरोबर आहे की नाही? मी स्वतः लगेच पूर्ण पॅकिंग करून घ्या द्यायचं असं समजा चष्मा लावायचा. मला सांगा तुमची अशी अवस्था होत असेल तर पिकाची काय होत असं बरोबर आहे की नाही? आणि हे फवारताना अशी भारी वाटतंय वैदिक बरोबर तुम्हाला भारी वाटतं झाडाला भारी वाटतं. भारी वाटतं. ही तार आहे ना एवढ्यावर राहणार आहे. म्हणजे पुढलाच लगेच नियोजन केलंय. तारी काही जुन्या तारी आहे त्याला म्हणते दूरदृष्टी. नाही जुन्या तारी आहे याला म्हणून अजित वापरायचं नाही. नवीन सगळ्यात मेन एसटी मध्ये मंडळ राहतं. तुमचं मंडळ पॅक करावं लागतं बरं का. मग या बांबू ना माझा हात 13-14 फुटावर आता 10 फुटावर घेतला. याच असतं बा. हा चला खूप छान वाटलं तुमच्यावर गप्पा मारून. तुमचे टमाटे चांगले पिकणारच आहे. फक्त तुम्ही बेसल डोस मध्ये काय अजिबात फक्त मला तेवढं लाद्या बिद्या बस काम झालं का पहिले लगेच फक्त वगैरे नाही. तोपर्यंत एखादं त्याला शिलाची ट्रीटमेंट देऊन टाका. म्हटले तसं एखादं पाणी पण देऊन टाका. पण पाणी दिल्यावर जास्त पाणी देऊ नका. 1-1.5 तास पाणी द्या आणि त्याच्या पाठीमाट अर्जंट सॉइल चार्जर सोडा. एनर्जी आता लगेच लिप चार्जर भिजत घातलं. अरे वा मग ते एक नंबर काम होईल. ते भिजत घातलंय ते सोडायचं आणि लिप चार्जर एकटं नाही सोडायचं कधीच. नेहमी लक्षात ठेवायचं. सोडलं तर LSQ सोडायचं, सोडलं तर RNPH सोडायचं. एकटं कधी सोडायचं नाही. का नाही सोडायचं सांगतो तुम्हाला. RNPH म्हणजे काय? रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर, हेल्थ चार्जर. हे सगळे जमिनीमधून फाउंडेशन तयार करतात. पिलर्स हे 4 स्ट्रोक इंजिन आहे. हे जमिनीमध्ये पिलर तयार करतं. फाउंडेशन बेस पूर्ण बेस हा पाया आहे काय RNPH. म्हणून आम्ही हे 3-3 किलो कृषी अमृत बरोबर एकरी टाकायलाच लावतो. बरोबर आहे. हे टाकलं की 45 दिवस त्याचं बघायचं नाही. 50 दिवस बेस जमिनीमध्ये. पाऊस वगैरे पडला तरी द्यायचं कारण नाही. आणि जर सगळं वातावरण निरोगी राहिलं तर ते 50-60 दिवसापर्यंत ताकद त्याची टिकून राहते. मग तुम्ही 60 दिवसानंतर गेले त्याची ताकद कमी होत जाते आणि मग झाड कमजोर होतो, रोगाला बळी पडतं. नंबर 1 झालं काम. मुळाचा सपोर्ट काय होतो? कमी होतो. म्हणून मातीवर काम करायला RNPH. नंतर 2 नंबरला काय आहे? LSQ. बरं का सर. LSQ म्हणजे काय? लिफ चार्जर, सेटिंग चार्जर. LSQ जे आहे तर LSQ तुम्हाला वरती काम करतं. लिफ कशावर काम करणार? पानांवर. सेटिंग कशावर काम करणार? फ्लावरिंगवर. आणि ऑइलिंग कशावर काम करणार? फळांवर. म्हणजे तीनही अवस्था पिकाच्या तुमच्या चालू राहणार आहे. त्याच्यामुळे तिन्ही पण एकत्र. काय म्हणले हे काय म्हणले एकच तुमचं पानं स्ट्रॉंग होईल. मग फुलाला ताकद नाही मिळणार. मग पानाला बी ताकद भेटली पाहिजे. आणि लगेच कशाची? तुम्ही रस्त्याने गाडी चालवतो ना ज्यावेळेस तुम्हाला गाडी ओव्हरटेक करायची असती तर पहिल्यांदा काय द्यावा लागतो? करेक्ट एकदम बरोबर. तुम्ही हॉर्न दिला आणि गाडी रेसच नाही केली तर काय होतं? हॉर्न तुमचा काय झाला? फेल गेला. कळलं का? तुम्ही एक सेकंड जर लेट केला ना इसला ड्रॉप यायचा तरी समोरच्याच मध्ये घुसतो. हे बरोबर चूक आहे. म्हणजे हॉर्न देताना ज्यावेळेस तो आरशात पाहिल तेव्हा तुम्हाला तुम्ही त्याला गतीने येताना तो दिसला तेव्हाच तो मध्ये घुसत. त्या नियम लक्षात ठेवला ना. जेव्हा तुम्ही जर वेळेत जर नाही या क्रिया केल्या तर आळीमध्ये घुसते, रोग मध्ये घुसता आणि कीड मध्ये घुसून तुमच्या पिकाचा नाश करते. कळलं का? कधीही आळीला बघा तुम्ही जर बेसल डोस जर स्लो केला तर कीड आणि रोग आणि हे ना हॉर्न वाजवण्यामध्ये अचानक. कळलं का? तुम्ही त्यांनी 100 पाय दाबायचा तुम्ही पहिलं निघून घ्या पुढे. कळलं का? नाही तर त्यांनी तुम्हाला ओव्हरटेक केलं समजायचं. कुणी
किडी, आळी आणि रोग आणि तण हे शेतकऱ्याच्या पिकाला ओव्हरटेक करू द्यायचं नाही. त्यांनी जर ओव्हरटेक केलं तर मग जरा नुकसान होतं. मग ते ओव्हरटेक कधी करतं, जेव्हा तुमच्या पीक मातीची ताकद काय होते कमी, किंवा पिकाची ताकद काय होते कमी. आज तुमच्या तणाची ताकद कमी आहे, आज रोग आणि किडी तुमच्या प्लॉट मध्ये नाहीये का? कुठंच नाही ना. नाही म्हणजे कुठंच नाही. परंतु ज्या किरकोळ कारकोळ समजा नागाळी एखाद्या पानावर आहे ती तिलाच थांबलेली जागेवर तळावर कुठतरी, किंवा एखादं पान तुम्ही जाणतो म्हणून म्हणले तर अख्ख्या प्लॉट मध्ये थोडासा दुर्बीण घेऊन सापडला तर एखादा टिपका सापडेल, पण तो तिलाच थांबलेला आहे. तण, रोग, किडी यांनी ओव्हरटेक करू देऊ नये म्हणून तुम्ही तुमचा बेसल डोस मध्येच दिला पाहिजे. जय सिटी वैदिक. चला शेती करूया.